मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 40. फलक तक चल साथ मेरे. शाळेला मे महिन्याची सुट्टी सुरू होण्याआधीचा शेवटचा दिवस आणि त्याचा शेवटचा तास. सर्वांना फ्री पिरियड दिलेला. मुले एकमेकांना भेटून सुट्टीतील प्लॅन्स बनवत होती. कोण कुठे फिरायला जाणार हे सांगत होती. शाळेपाठच्या छोट्याशा प्ले गार्डनमध्ये झाडाच्या कट्ट्यावर बसलेल्या जिया अन आर्या. हिरमुसलेली जिया अन समजावणारी आर्या. आर्या, आपण आता परत कधी भेटणार? आर्याचा हात तिने घट्ट धरून ठेवलेला. अरे जिया, उद्या भेटणार ना. डिबेटचे 3rd अवॉर्ड घेण्यासाठी यायचंय आपल्याला. PTM आणि प्राइस डिस्ट्रीब्युशन आहे ना. हो, पण त्यानंतर महिनाभर सुट्टी आणि मग एकदम जूनमध्ये स्कूल. मला खूप आठवण येईल ग तुझी. हे म्हणतानाही जियाचे डोळे पाणावलेच. आता परत रडायचं नाही हा जिया. बस यार, खूपदा रडते तू. हे बघ, आपण फोनवर बोलू ना रोज. माझा लँडलाईन नंबर दिला ना तुला. तुझा पण आहे माझ्याकडे. मग रोज गप्पा मारू. उद्या आंटी येणार ना ग PTM ला. मी लेटरमध्ये लिहिलेलं. जियाच्या चेहऱ्यावर किंचित काळजी. आंटी आल्या तरी डॅड येणार की नाही माहीत नाही. आज पण सकाळी नाही भेटला. माहीत नाही ग. शी ऑल्सो वर्क्स ऑन सॅटरडे. तरी मी सांगेन तुझा मेसेज. आणि अंकल येणार का? डोंट नो. जियाने किंचितसे खांदे उडवले. 1 मिनिट. आर्याने बॅगमधून रफ नोटबुक काढली. त्याचे शेवटचे पान फाडले आणि त्यावर 2 ओळीत काहीतरी खरडले. हे घे, हे तुझ्या डॅडना दे. जियाने नोट उघडून पाहिली आणि खुदकन हसली. हे काय आर्या, असे लिहितात का? अरे मग काय. मला तुझ्यासारखे ते मोठे लेटर लिहिता येत नाही हा. तू ही नोट दे अंकलना. सांग आर्याने बोलावले आहे. आर्याची गोड दादागिरीची नोट बॅगमध्ये ठेवतच दोघीही हातात हात घालून क्लासरूमकडे निघाल्या. सुप्रीम हाऊसमध्ये आता आनंदाला उधाण आले होते. 27व्या मजल्यावर कर्मचाऱ्यांची लगबग वाढलेली. गीता आणि नैना कॉन्फरन्स रूम पुढील मीटिंगसाठी सज्ज करत होत्या. SWC केबिनमध्ये टीम ॲग्रीमेंटला जोडावे लागणारे फायनान्शियल रिपोर्ट्स तयार करण्यात मेघा गुंतलेली. फोन सतत वाजत होते. चहूबाजूंनी अभिनंदनाचा वर्षाव होत होता. LCD टीव्हीवर सुप्रीम टेक्नोसिस टेकओव्हर आणि त्यामुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात येणारे अमूलाग्र बदल यावर वक्त्यांची चर्चा सुरू होती. मेघा एकीकडे SWC ऑफिसमधून येणारे अभिनंदनाचे फोन अटेंड करत लीगल टीम सोबत बसलेली. पटेल सरांच्या केबिनमधून नजर पुन्हा बाहेर जात होती. राजीव येतील का इथे? लीगलमध्ये आज काही काम नाही का यांचे? जिंकल्याची न्यूज कळूनही 1 तास झाला. अजूनही भेट नाही. 2दा मी केबिनकडे जाऊन आले. तिथेही नव्हते. कुठे आहेत हे? संध्याकाळपर्यंतच्या कार्यक्रमाची आखणी करण्यात राजीवच्या सूचनांसोबत पब्लिक रिलेशन टीम व्यस्त होती. 8व्या मजल्यावरील ऑडिटोरियममध्ये प्रेस कॉन्फरन्स भरवण्यात येणार होती. सुप्रीम हाऊस बाहेर रिपोर्टर्स आणि कॅमेरामन्सची गर्दी वाढू लागलेली. आत जाणाऱ्या येणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही या गर्दीतून वाट काढत कसे बसे आत बाहेर करता येत होते. त्यात काहींना अडवून टेक्नोसिसबद्दल विचारणा केली जात होती. राजीव आणि PR टीम आता गार्डन भागात होती. सर, वी कॅन गेट बुकिंग ॲट ताज और ओबेराय फॉर द सेलिब्रेशन. पब्लिक रिलेशन्सचे मॅनेजर्स राजीवला या गार्डनमध्ये सेलिब्रेशनचे प्लॅनिंग करण्यापासून परावृत्त करू पाहत होते. नो, आजचे सेलिब्रेशन इथेच होईल. This place has special importance. राजीव त्याच जागी उभा होता जिथे अनेक वर्षांपूर्वी अजय आणि राजीव उभे असायचे. सुप्रीम हाऊसकडे पाहत. अजयच्या डोळ्यातील
सुप्रीमला अत्युच्च स्थानावर पोहोचवण्याची स्वप्ने टप्प्याटप्प्याने पूर्ण करणारा राजीव आज तिथे एकटाच उभा होता. आज अजयचे अजून एक स्वप्न पूर्ण झाले. सुप्रीम टेक्नॉलॉजीज इज नंबर 1. मेघा, कुठे आहात तुम्ही? थोड्या वेळापूर्वी इथेच उभ्या होतात. आज अज्जू नाही, पण तुम्ही सोबत आहात. भेटायचे आहे तुम्हाला. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायचा आहे. गॉड, आज दिवसभरात आपण भेटणार आहोत की नाही? दुपारी 2च्या दरम्यान कॉन्फरन्स रूम सज्ज होती. प्रकाश सर अन आचार्य सर चर्चा करत होते अन इतर महत्त्वाच्या व्यक्तींची वाट पाहत होते. मेघा कोपऱ्यातील चेअरवर बसून ॲग्रीमेंटच्या कॉपीजवर पुन्हा एकदा नजर फिरवत होती अन तेवढ्याच अधीरतेने कॉन्फरन्स रूमचे दार उघडण्याची वाट पाहत होती. पण नजर ॲग्रीमेंट्सवरच स्थिर होती. एकदाचे दार उघडले. अरे राजीव, ये. वेलकम एव्हरीवन. प्रकाश सर सर्वांचे स्वागत करण्यास उभे राहिलेले. मेघाने पटकन दाराकडे पाहिले. केबिनचे दार धरून राजीव उभा होता आणि एक एक करून टेक्नोसिसचे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स, सुप्रीम ग्रुप आणि टेक्नोसिसचे कंपनी सेक्रेटरी, लीगल डिपार्टमेंटचे कर्मचारी आत येऊन चेअर्सवर बसू लागले. मेघा राजीवकडे पाहतच चेअरवरून उभी आणि टेबलच्या दूरच्या कोपऱ्याशी जाऊन थांबली. आणि राजीव प्रकाश सरांच्या शेजारी उभा. एअरपोर्टवर राजीवने शेवटचे एकदा वळून पाहत केलेल्या बाय नंतर आता तब्बल 60 तास उलटलेले. राजीव आणि मेघा पुन्हा एकदा समोरासमोर उभे. पण पुन्हा एकदा आजूबाजूला माणसांचा वावर. पुन्हा एकदा दोघांच्या मध्ये कॉन्फरन्स टेबल, ही अलीकडे उभी आणि तो पलीकडे, एकमेकांशी बोलण्यास अधीर, पण टेबल ओलांडून पलीकडे जाण्याच्या इच्छेला आवर घालत. अभिनंदन करून आनंद वाटून घेण्याची आकांक्षा मनातच दडवत, मनाला समजावत शांत उभे, भेटूनही न भेटल्यासारखे. मेघा, कॉंग्रॅच्युलेशन्स. राजीव, तुमचेही अभिनंदन. प्रकाश सरांशी बोलतच तिच्याकडे एकटक बघणारा तो आणि टेक्नोसिसच्या कंपनी सेक्रेटरीसोबत ॲग्रीमेंटची पाने तपासत त्याच्याकडे बघायचे टाळणारी ती आणि दोघांकडे आलटून पालटून बघणारे प्रकाश सर. आले बाबा दोघे समोर एकदाचे. आता आंखों की गुस्ताखिया सुरू. ही मीटिंग संपवा आणि बसा निवांत बोलत दोघे. मीटिंग सुरू झाली. कधी तिने त्याच्याकडे हळूच बघणे तर कधी त्याने तिच्याकडे एकटक बघणे. क्षणभराची नजरभेट. तिने क्षणात दुसरीकडे पाहणे, त्याच्या चेहऱ्यावर उमटलेले बारीकसे हसू आणि पुन्हा दोघांनी सराईतपणे कॉन्फरन्स टेबलवरील चर्चेत सहभागी होणे. नजरेचा हा खेळ बराच वेळ सुरू होता. एकमेकांशी डोळ्यांनीच हितगुज करत मीटिंग मात्र पुढे सरकत होती. मेघा, कुठे होता तुम्ही? किती शोधले आल्यापासून? राजीव, मी इथेच आहे. मीही वाट बघत होते तुमची सकाळपासून. मेघा, सॉरी, मी एक फोन करायला हवा होता. राजीव, फोन राहू दे, एक मेसेज तरी करायचा ना. मेघा, डॅडना फोन करून टेक्नोसिस विन कळवल्यानंतर तुम्हाला फोन करत होतो. राजीव, पाहिले मी तुमचे मिस्ड कॉल्स. मेघा, मीडियाला न्यूज देण्याआधी तुमच्याशी बोलायचे होते. राजीव, जे झाले ते झाले, जस्ट फॉरगेट इट. मेघा, आज निवांत वेळ मिळणार का बोलायला? राजीव, कसा आणि कधी वेळ काढायचा तुम्हीच सांगा. मेघा, ही मीटिंग संपल्यावर थोडा वेळ इथेच थांबा. राजीव, मी थांबायला तयार आहे, पण तुम्हाला प्रेस कॉन्फरन्स आहे ना. ॲग्रीमेंटवर सह्या झाल्या. टेक ओव्हरवर ऑफिशियल शिक्कामोर्तब झाले. 4 वाजता होणाऱ्या प्रेस कॉन्फरन्ससाठी प्रकाश सर, आचार्य सर आणि अन्य डिरेक्टर्स ऑडिटोरियमच्या दिशेने निघाले. मेघा कॉन्फरन्स रूममध्येच थांबलेली. राजीवही सर्वजण बाहेर पडण्याची वाट बघत दाराशीच उभा होता.
तो बोलण्यासाठी थांबला आहे हे तिला जाणवले. आनंद दोघांच्याही चेहऱ्यावर. जिंकल्याचा की 2 दिवसांनी भेटल्याचा. कॉन्फरन्स टेबलला वळसा घालत ती दाराजवळ पोहोचणारच की दोघांच्याही हातातील फोन वाजू लागले. मेघाच्या मोबाईलवर भास्कर सरांचा फोन तर राजीवच्या मोबाईलवर प्रकाश सर कॉलिंग असे येत होते. एकमेकांच्या फोनकडे पाहतच हताश हसू दोघांच्याही चेहऱ्यावर. फोन अटेंड करत पुन्हा एकदा दोघांनी नजरेनेच निरोप घेतला. राजीव, काम पूर्ण करूया, नंतर आरामात बोलू. मेघा, काम तर न संपणारे वाटत आहे. थोडा तरी वेळ एकमेकांसाठी मिळेल का? पब्लिक रिलेशनचे प्रतिनिधी ऑडिटोरियममधील व्यवस्था पाहत होते. ऑडिटोरियम रिपोर्टर्सनी पूर्णपणे भरलेले. सुप्रीमच्या सर्व डिपार्टमेंटचे व्हाईस प्रेसिडेंट्स, बोर्ड ऑफ डिरेक्टर्स समोरच्या रांगेत बसलेले. भिंतीच्या कडेने कॅमेरामन्स उभे होते. सुप्रीम प्रेस कॉन्फरन्सचे लाईव्ह टेलिकास्ट होणार होते आणि सर्व महत्त्वाच्या न्यूज चॅनल्सचे प्रतिनिधी स्टेजकडे डोळे लावून बसले होते. टेक्नोसिसची प्रोजेक्ट टीम 5व्या आणि 6व्या रांगेत सीट्स पकडून बसलेली. मेघा सर्वांच्या पाठी, कोपऱ्यातील एका चेअरवर, कोणाच्याही नजरेस पडू नये अशी जागा पकडून. ही प्रेस कॉन्फरन्स म्हटलं की उगाच पोटात गोळा येतो. भास्कर सर, तुम्ही कुठे आहात? का आजच अहमदाबादला जायचे होते? तुम्ही आला असतात तर तुम्हाला इथे बसवून मी सटकले असते. दरवेळी SWC तर्फे विनिंग कॉन्फरन्स तुम्हीच अटेंड करता. प्लीज संध्याकाळपर्यंत तरी या, म्हणजे मला पार्टी अटेंड करावी लागणार नाही. पार्टीचं आणि माझं समीकरण जुळत नाही, तुम्हाला तर माहिती आहेच. ऑडिटोरियमच्या स्टेजवर प्रकाश सर आणि आचार्य सरांचे आगमन झाले. टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत झाले. काही वेळाने राजीव तडफदारपणे चालत स्टेजवर येऊन प्रकाश सरांच्या शेजारी उभा राहिला. स्टेजवरूनच काही सेकंदात ऑडिटोरियममधील प्रेक्षकांचा अंदाज घेत मेघाला शोधणारी त्याची नजर कोपऱ्यातील खुर्चीवर स्थिरावली. मेघा, अजून थोडे मागे बसायचे ना? राजीव, माझ्या खुर्चीकडे पाहू नका. उगीच प्रेसचे लक्ष मला वेधून घ्यायचे नाही. पब्लिक रिलेशन मॅनेजरने प्रेस कॉन्फरन्सला सुरुवात केली. टेक्नोसिस टेकओव्हर बद्दल थोडक्यात माहिती देत पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरे देण्यासाठी माईक राजीवकडे देण्यात आला. टेक्नोसिसला टेकओव्हर करण्याचा निर्णय ते आज विजय घोषित होण्यापर्यंतची प्रक्रिया याबद्दल राजीव भारावून बोलत होता. मोजके शब्द आणि मुद्देसूद बोलणे. मेघा त्याचा शब्दनशब्द कानात साठवून घेत होती. राजीव, किती छान वाटत आहे. हेच स्वप्न पाहिलेले. तुम्हाला स्टेजवर पाहायचे होते. तुमचं हे राजबिंड रूप आज यशाच्या तेजाने अजूनच चमकत आहे. आज एक लढाई जिंकली. सुप्रीमचा विजय घोषित करणारे धुरंधर योद्धा राजीव मेहरा. पत्रकारांना प्रश्न विचारण्याची परवानगी मिळता क्षणी राजीव मेहरांना एक तरी प्रश्न विचारता यावा या अपेक्षेने पत्रकारांची चढाओढ सुरू होती आणि राजीव तितक्याच शांततेने आणि संयमाने एक एक प्रश्नांची उत्तरे देत होता. राजीव, बापरे, हे पत्रकार कसे उलटसुलट काहीही विचारतात. कसं काय तुम्ही त्यांच्याच शब्दात त्यांना शांत करत आहात? हे खरंच शिकण्यासारखे आहे. पण बरे, मला कोणालाही उत्तरे द्यायची नाहीत. हे काही मला जमणार नाही. पण तुम्ही सारखे माझ्या दिशेने पाहू नका हा. मी इथे छान लपून बसले आहे. ठरलेल्या काही प्रश्नोत्तरांनंतर टेक्नोसिसचे सर्वच एम्प्लॉईज सुप्रीममध्ये सामावले जातील. या निर्णयापाठी काही खास कारण? यापूर्वी उद्योग क्षेत्रात टेकओव्हर म्हणजे कामगारांची कपात हा नियम ठरलेला आहे. मग सुप्रीमने हा निर्णय का घेतला? पत्रकारांच्या घोळक्यातून एक प्रश्न आला. राजीव, याच प्रश्नाचे उत्तर मलाही हवे आहे. मी ॲग्रीमेंटमध्ये वाचले. आपण यावर चर्चा केली, पण तुम्ही म्हणालात निर्णय नंतर कळवतो. राजीवने एक क्षण मेघाकडे पाहिले. आय फील
प्रत्येक नियमाला अपवाद असायलाच हवा आणि यावेळी हा अपवाद सुप्रीम टेक्नोसिस टेकओव्हर आहे. बट मिस्टर मेहरा, इट्स बिझनेस. तुम्ही विचार करूनच हा निर्णय घेतला असेल. पत्रकारांमधून एक आवाज डोकावला. येस, इट इज बिझनेस आणि तो सुरळीत ठेवण्यासाठी मनुष्यबळ गरजेचे आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील टेक्नोसिसचे हुशार आणि कर्तबगार कर्मचारी सुप्रीमसाठी असेट्स आहेत. त्या सर्वांनाच योग्य संधी आणि मोबदला देण्यास सुप्रीम बांधील आहे. पुढील प्रश्न येण्याआधी त्याने हात उंचावून सगळ्यांना थांबवले. या प्रोजेक्टच्या यशामागे एका व्यक्तीची अखंड मेहनत आणि दुर्दम्य इच्छाशक्ती आहे. एम्प्लॉईज रिटेन्शनचा अपवादात्मक निर्णय घेण्यासाठी त्यांचाच सखोल अभ्यास आणि दूरदृष्टी कारणीभूत आहे आणि ती व्यक्ती आहे प्रोजेक्ट लीडर मेघा जोशी. त्याची नजर आता तिच्यावर रोखलेली आणि नजरेत प्रचंड अभिमान. मेघा, कोपऱ्यात लपून बसू नका. तुमची जागा इथे स्टेजवर आहे. राजीवने पुकारलेले तिचे नाव ऐकून काही क्षण कानांवर विश्वास बसेना. टीम मेंबर्स वळून तिच्याकडे पाहत होते आणि ती डोळे विस्फारून राजीवकडे. राजीव, तुम्ही ठीक आहात ना? मी इथे गुपचूप बसले आहे आणि तुम्ही भर ऑडिटोरियममध्ये माझे नाव पुकारत आहात. काही सेकंदात अनेक पत्रकार आणि कॅमेरामन्सची डोकीही तिच्याकडे वळलेली आणि आता तिचे हातपाय थंड पडलेले आणि श्वासही रोखला गेलेला. मिस जोशी, प्लीज कम अप ऑन स्टेज. राजीवचा गंभीर आवाज पुन्हा एकदा ऑडिटोरियममध्ये घुमला आणि आता मेघाला जागेवरून उठण्या वाचून पर्याय नव्हता. मॅम, उठा लवकर. गो अहेड मॅम. सही. प्रोजेक्ट लीडर ऑन स्टेज. पहिल्यांदाच. तिच्या पुढच्या रांगेत बसलेली टीम मागे वळून तिला उठवण्याच्या प्रयत्नात. अक्षय, सिद्धार्थ, मीनल, राधिका, आदित्य सर्वांनी तिला हाताला धरून उठवायचेच बाकी ठेवलेले. तिने ऑडिटोरियममधील पत्रकारांवर एकवार नजर फिरवली आणि टीमच्या टाळ्यांच्या आवाजातच पहिले पाऊल स्टेजच्या दिशेने टाकले. प्रकाश सर कौतुकाने मेघाकडे पाहत होते. राजीव बेटा, हे छानच केलंस. जे मला सुचलं नाही ते तू करून दाखवलंस. मेघाला बरोबरीचा मान देऊन. राजीव, प्राऊड ऑफ यू. स्टेजच्या दिशेने निघालेली मेघा पावले धीम्या गतीने पडत होती, परंतु हृदयाचे ठोके अति जलद गतीने. 2 पायऱ्या चढून वर जाताना राजीव तिच्याकडे छान हसत बघत होता, तर तिच्या चेहऱ्यावर मनातील धाकधूक स्पष्ट दिसत होती. प्रकाश सरांच्या शेजारी तिला बसण्यास सांगून त्याने माईक तिच्या हातात दिला. प्रकाश सरांकडे बघत कसंनुसं हसत खुर्चीवर बसली तर खरी, पण समोर पाहिले तर 100 लोकांच्या नजरा तिच्यावर रोखलेल्या जाणवल्या. टीम मात्र अजूनही टाळ्या वाजवतच होती. माईक धरलेला तिचा हात किंचित थरथरत आहे हे राजीवला जाणवले. मिस जोशी, जस्ट रिलॅक्स असे म्हणत नकळतच आज पहिल्यांदाच स्वतःहून हक्काने राजीव तिच्या शेजारच्या खुर्चीवर बसला. एकीकडे प्रकाश सर आणि एकीकडे राजीव. 2 बाजूला 2 भक्कम आधारस्तंभ आणि मध्ये ती. मिस्टर मेहरा, मी आधी कधीही प्रेस कॉन्फरन्समध्ये भाग घेतलेला नाही. माईक हाताने झाकून ठेवतच तिने हळूच त्याच्याकडे पाहिले. डोंट वरी मिस जोशी, तुम्ही टेकओव्हर प्रोजेक्ट लीडर आहात. प्रोजेक्टबद्दल कण माहिती तुम्हाला आहे आणि समोरच्या पत्रकारांना प्रोजेक्टबद्दल जेमतेम 40% माहिती असते. सो निश्चिंत राहा. मेघाच्या डोळ्यातील भीतीला कमी करण्याच्या प्रयत्नात तो. आणि माझं काही चुकलं तर? त्याच्याकडे काळजीने बघणारी तिची नजर. चुकलं तर मी आहे. डोंट वरी, आय एम विथ यू. नक्की? हो, अगदी नक्की. त्याच्या आश्वासक नजरेत तिच्याबद्दलचा अभिमान पाहून आनंदलेली ती. गुंतलेली नजर काही क्षणच आणि कॅमेराच्या चमकलेल्या फ्लॅश.
दोघांनाही त्या तरल क्षणातून सत्यात घेऊन आल्या. पत्रकारांचे प्रश्न पुन्हा एकदा बरसू लागले अन मेघा एक एक करून उत्तरे देऊ लागली. समोर बसलेली टीम प्रत्येक उत्तरागणिक टाळ्या वाजवून प्रोत्साहन देत होती, तर सोबत बसलेला राजीव पत्रकारांच्या अवाजवी प्रश्नांना नो कमेंट्स या उत्तरासरशी परतवून लावत मेघापर्यंत योग्य प्रश्नच पोहोचतील ही खबरदारी घेत होता. मध्येच कधी ती गोंधळलीच तर मिस जोशी वॉन्ट्स टू से दॅट असे म्हणत तिचे उत्तर पूर्ण करत तिला सांभाळून घेत होता. कॉन्फरन्स सुरळीत पार पडली. पत्रकारांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देण्यास मेघा यशस्वी झाली. राजीव, थँक्स अ लॉट. आज तुम्ही होतात म्हणून हे सर्व सुरळीत पार पडलं. मेघा, इतके दिवस याच मीडियाची भीती होती ना. आज तुमच्या सोबत अभिमानाने मीडियाला सामोरे जात आहे. आता नो मोर वरीज, नो मोर क्वेश्चन्स. प्रकाश सर आणि आचार्य सरांसोबत बोलताना बरेच फ्लॅश तिच्या चेहऱ्यावर आदळत होते अन राहून राहून नजर टीमकडे जात होती. टाळ्या आणि थम्सअपचा वर्षाव करणारी टीम. एकदा टीमकडे पाहून सहजच राजीवकडे पाहिले. भुवया उंचावत व्हॉट हॅपन्ड हा त्याचा नेहमीचा मूक प्रश्न. पुन्हा टीमकडे वळलेली तिची किंचित उदास नजर. सर्व टीम मेंबर्सही इथे स्टेजवर हवे होते. या यशात त्यांचाही तेवढाच वाटा आहे. मी बोलावू शकते का त्यांना इथे? आय रिक्वेस्ट ऑल अवर प्रोजेक्ट टीम मेंबर्स टू जॉईन अस ऑन स्टेज फॉर ग्रुप फोटोग्राफ. राजीवचा खणखणीत आवाज अन मेघा त्याच्याकडे पाहतच राहिली. राजीव, माझ्या मनातलं बरोबर ओळखत आहात. मेघा, तुमचे डोळेच बोलत असतात माझ्याशी. तुम्ही कधी बोलणार मोकळेपणी? राजीव सरांनी बोलावता क्षणी सर्व टीम आनंदाने स्टेजवर चढली. ग्रुप फोटोमध्ये 10 जणांची टीम. छोटूशा मेघा मॅमला टीमच्या पुढे उभे करत, त्यामागे टीम अन उंचपुरे राजीव सर ग्रुपच्या सर्वात मागे. ग्रुप सोबत तो दिसत नाही म्हणून त्याला शोधणारी तिची नजर. तिने पूर्णपणे मागे वळून पाहिले तर मेघा, मी इथेच आहे हे सांगणारे त्याच्या चेहऱ्यावरचे मंदस्मित. राजीव, तुम्ही तिथे एवढ्या मागे का उभे? पुढे या. तिच्या चेहऱ्यावरचा प्रश्न अन किंचितशी नाराजी. ओके मेघा, ॲज यू विश. ग्रुपच्या उजव्या कोपऱ्यात येऊन थांबलेला तो अन स्वतःची जागा सोडून नकळतच त्याच्या पुढे जाऊन उभी राहिलेली ती. ग्रुपचा उत्साह का कॅमेऱ्याचे फ्लॅश? जिंकल्याचा आनंद की स्वप्नपूर्ती? मेघाचे डोळे पाणावलेच. तिने पुन्हा एकदा तिच्या मागे उभ्या असणाऱ्या त्याच्याकडे पाहिले. मेघा, पुन्हा डोळ्यात पाणी. यू आर हॅपी राईट? आय होप हे आनंदाश्रू आहेत. त्याने किंचितसे पुढे झुकून तिला विचारले. तिने पाणावलेल्या डोळ्यांनी किंचित हसतच मानेनेच होकार दिला. राजीव, मी आज खूप जास्त खुश आहे. माहीत नाही का ते? मेघा, मी माझं प्रॉमिस पूर्ण केलं. सुप्रीम अन SWCच्या कारकिर्दीत सुवर्णाक्षरांनी नोंद केला जाईल असा आजचा दिवस. आणि या घटनेचे 2 शिल्पकार, मेघा अन राजीव. एका घटनेची पुनरावृत्ती होत होती, वेगळ्या ढंगात. मी विशाखा शेट्टीकडूनच अवॉर्ड घेणार. मिस्टर मेहरा विल अंडरस्टँड असे म्हणत राजीवला अवॉर्ड सेरेमनीच्या स्टेजवर चढण्यापासून अडवणारी मेघा. आणि या प्रोजेक्टच्या यशाचे श्रेय मेघा जोशीचे आहे असे म्हणत मेघाला स्टेजवर आमंत्रित करणारा राजीव. दोघेही स्टेजवर सोबत, यशाचे भागीदार. एकमेकांना खंबीर साथ देत, योग्य मान देत सुरू झालेला प्रवास असाच अखंड राहो. स्टेज खाली उभे असलेले प्रकाश सर हा आनंद सोहळा पाहत मनोमन प्रार्थना करत होते. भगवान, ये दोनों हमेशा ऐसे ही साथ साथ रहे.
प्रेस कॉन्फरन्स संपता क्षणी मेघा टीम सोबत केबिनकडे निघाली. वाटेत काही पत्रकारांनी अडवून प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केलाच, पण यावेळी तिनेही राजीव सारखे नो मोर कमेंट्स असे म्हणत त्यांना हुलकावणी दिली. केबिनमध्ये येत टीमकडून पुन्हा एकदा जल्लोष केला गेला. टेक्नोसिस टेकओव्हर सेलिब्रेशन पार्टी साधारण 7:30ला सुरू होणार असे कळवण्यात आलेले. उत्साही टीम मेंबर्स मेघा मॅमची परवानगी घेऊन तयार होऊन परत येण्यासाठी घरी निघाले. मेघा केबिनमध्ये बसून पुन्हा एकदा दिवसाची उजळणी करत होती. सकाळी किती खचले होते मी, आणि आता आनंदाला पारावार उरला नाही. प्रेस कॉन्फरन्स पण निभावून नेली, पण अजूनही राजीवजींशी निवांत बोलणे झालेच नाही. ते अजूनही पत्रकारांच्या घोळक्यात अडकलेले असतील. आणि हे टीम मेंबर्स, किती तो आनंद अन उत्साह. पार्टीसाठी सगळे सज्ज बसलेले. मुलांना काय फारसे तयार व्हायचे नसते, पण मुली किती ते प्लॅनिंग. पार्टी असणारच हे गृहीत धरून सर्व तयारीनिशीच आलेल्या. दुपारपासून हळू आवाजात ड्रेस आणि ॲक्सेसरीज याचेच डिस्कशन कानावर येत होते. मीनलच्या दादरच्या घरी जाऊन आता तयार होऊन येतील. माझ्या टेक ओव्हर टीमच्या सौंदर्य तारका. मी निवांत आहे. भास्कर सर पोहोचतीलच 7पर्यंत. त्यांना भेटायचे आणि निघायचे. नंतरच्या तासाभरात तिने बाबांना फोन केला. दुपारपासून 2 वेळा त्यांचा फोन येऊन गेलेला. एकदा ॲग्रीमेंट साईन करण्याच्या मीटिंग दरम्यान, तर एकदा प्रेस कॉन्फरन्सच्या मध्ये, आणि दोन्ही वेळेला बोलता आले नव्हते. हॅलो बाबा. मेघा, कॉंग्रॅच्युलेशन्स. खूपच छान बातमी. थँक्स बाबा. अगं, तू चक्क सुप्रीमच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये. मी आत्ता न्यूज पाहत होतो. हो बाबा, बघा ना, राजीवनी अचानक नाव पुकारले आणि मला स्टेजवर जावेच लागले. अगं, राजीवने प्रोजेक्टच्या यशाचे श्रेय तुला दिले आहे. मेघा, आज खूप वर्षांनी तुझ्या कामाचे भरभरून कौतुक करणारे कुणीतरी मी पाहत आहे. या आधीही कितीतरी महत्त्वाची प्रोजेक्ट्स तू केली आहेत, पण कुणीच कधीच प्रोजेक्ट लीडरला प्रेस कॉन्फरन्समध्ये महत्त्व दिले नव्हते. ती सर्व प्रोजेक्ट्सही तू तितकीच मनापासून आणि मेहनतीने पूर्ण केली होतीस. हो बाबा, मलाही आश्चर्यच वाटत आहे. अजूनही विश्वास बसत नाही की मी प्रेसला नीट उत्तरं देऊ शकले, पण हे सर्व राजीवजींमुळे. हो ग, आज सारखा मान पूर्वी कधीच मिळाला नाही. मेघा, राजीवची विचारसरणी नक्कीच वेगळी आहे. स्वतः उच्च पदावर असताना आपल्या सहकार्यांना योग्य मान देणे हाच खरा मनाचा मोठेपणा. बाबा, ते आहेतच तसे. विलक्षण व्यक्तिमत्व. बरं, माझ्याकडूनही त्यांना अभिनंदन कर. हो बाबा, नक्की. आणि आर्या कुठे आहे? ती आजीसोबत खाली गार्डनमध्ये. तू कधीपर्यंत येत आहेस? आज काही सेलिब्रेशन आहे का? हो बाबा, पार्टी तर असतेच ना नेहमी, पण मी निघेन 7पर्यंत. भास्कर सर असतील पार्टीला. मेघा, आज तरी थांब ना पार्टीसाठी. अगं, एवढे मोठे यश आहे. बघ, विचार कर. बाबा, गेल्या 10 वर्षात एकही पार्टी मी अटेंड केलेली नाही. पूर्वीचं ठीक होतं, तेव्हा समीर सोबत असायचा. आता पार्टीमध्ये मन नाही रमत, आणि एकट्याने कोपऱ्यात बसून बोर होण्यापेक्षा मी घरी येईन. बरं, तुला योग्य वाटतं ते कर. माझं काहीच म्हणणं नाही. बाबांचा फोन ठेवून पुन्हा एकदा विचार केला पार्टीबद्दल. पार्टी? नकोच, ते नाहीच जमणार. साधारण 7 वाजता प्रकाश सर केबिनमध्ये पोहोचले. सोबत राजीव होताच. अजूनही काही मुद्द्यांवर चर्चा सुरूच होती. डेस्क शेजारी उभा असूनही राजीवचे लक्ष कॉरिडॉरच्या काचेतून बाहेर जात होते, समोरच्या केबिनकडे. मेघा आहे का याचा अंदाज घेण्याच्या प्रयत्नात. आणि तेवढ्यात भास्कर सर केबिनमध्ये आले. आनंदात हसतच त्यांनी प्रकाश सर आणि राजीवचे अभिनंदन केले. सकाळपासून झालेल्या मीटिंग्स आणि शेवटच्या क्षणी केलेले बदल यावर चर्चा झाली.
चला, उरलेल्या गप्पा आपण खाली जाऊन करू. पार्टी सुरू होतच असेल. राजीव, मेघाला घेऊन तू ये. आम्ही पुढे होतो. प्रकाश सरांनी खुर्चीवर ठेवलेला ब्लेझर अडकवला. प्रकाश, मेघा येत नाही पार्टीला. ती 5 मिनिटांपूर्वीच निघाली घरी. मेसेज आला आहे. भास्कर सरांच्या या उत्तरावर राजीव आणि प्रकाश सरांनी एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. भास्कर, पण ती प्रोजेक्ट लीडर आहे. राजीवपेक्षा जास्त मेहनत तिने केली आहे. ती नको का सेलिब्रेशनला? हो प्रकाश, मान्य आहे, पण गेली अनेक वर्ष एकही पार्टी ती अटेंड करत नाही. राजीवने एकवार प्रकाश सर आणि एकवार भास्कर सरांकडे पाहिले. क्षणात काहीतरी निश्चय केला. तुम्ही दोघे पुढे व्हा, मी आणतो त्यांना पार्टीत, असे म्हणत एका हाताने मोबाईलवर मेघाचा नंबर डायल करत राजीव लिफ्टच्या दिशेने धावला. त्याच्या नजरेतील अधीरता भास्कर सरांना व्यवस्थित जाणवली आणि आता त्यांच्या चेहऱ्यावर काळजी पसरलेली. राजीवचे हे असे वागणे, तेही प्रोजेक्ट लीडरसाठी. आज प्रेस कॉन्फरन्सलाही मेघा स्टेजवर होती. तीही निघण्यापूर्वी राजीवचे प्रचंड कौतुक करत होती. एक क्षण वाटले तिलाही सेलिब्रेशनमध्ये सहभागी व्हायचे असेल, पण मीच तिला दमली असशील, घरी जा असे म्हणालो. घुटमळली किंचित. काहीतरी बोलायचे होते तिला. हे सर्व नक्की काय आहे? काहीतरी आहे जे मला जाणवत नाही, पण हे बरोबर नाही. आय मस्ट स्पीक टू मेघा. मेघा लॉबीमध्ये थांबून पार्किंगमधून कार येण्याची वाट बघत उभी होती. मोबाईलमध्ये टेक्नोसिस टेकओव्हरची न्यूज वाचत होती. प्रेस कॉन्फरन्सचा व्हिडिओ सर्वच फायनान्शियल न्यूज चॅनलवर दाखवला जात होता. पुन्हा एकदा तेच प्रश्न, तीच उत्तरे ऐकून छान वाटत होते. टेकओव्हरच्या घोषणेनंतर सुप्रीमच्या स्टॉक एक्सचेंजच्या निर्देशांकात कमालीची वाढ दिसून आलेली आणि सुप्रीम सोबत SWCचेही नाव सर्वांच्या तोंडी होते. या प्रोजेक्टच्या यशाने SWCचे M&A कन्सल्टन्सी क्षेत्रातील महत्त्वाचे प्रथम क्रमांकाचे स्थान निश्चित केले होते. भास्कर सर किती आनंदात होते. आज पुन्हा एकदा गहिवरले होते. डोक्यावर हात ठेवत म्हणाले, जे ठरवलेस ते करून दाखवलेस. पुन्हा प्रेस कॉन्फरन्सचा व्हिडिओ पाहिला. त्या दरम्यान काही प्रश्नांच्या वेळी राजीवने तिच्यासमोर धरलेला माईक आणि तिने दिलेली उत्तरे आठवली. स्टेजवरून खाली उतरताना राजीव म्हणाले की संध्याकाळच्या पार्टीत थोडा निवांत वेळ मिळेल, मग बोलूया. मीही फक्त मान हलवून होकार दिला. राजीवना निघण्यापूर्वी एकदा भेटायला हवे होते का? मी पार्टीत नसेन हे सांगायला हवे होते का? ते वाट बघत असतील. नाही, इतक्या साऱ्या जणांमध्ये मी नाही हे कुठे लक्षात येणार त्यांच्या? मोबाईल वाजू लागला. राजीव कॉलिंग असे दिसत होते. देवा, राजीवना कळले की काय की मी निघाले. काय करू, उचलू की नको? गाडी समोर येऊन थांबलेली. एक काम करूया, गाडीत बसून मग फोन उचलू. एकदा लांब गेले आहे हे कळाले की काही बोलवायचे नाहीत परत. गाडीचे दार उघडतच होती की तितक्यात, मिस जोशी, वेट. राजीवचा खणखणीत आवाज तिच्या कानी पडला. क्षणभर डोळे मिटले गेलेच. राजीव धावतच तिच्याकडे येत आहे हे त्याच्या बुटांच्या आवाजावरून जाणवले आणि तिने किंचितसे वळून पाहिले आणि तो तिच्या समोर येऊन उभा. वेअर आर यू गोईंग? त्याचे अत्यंत कडक शब्द आणि त्याहून जास्त रागावलेली नजर. खूप दिवसांनी त्याच्या डोळ्यातील राग पाहिला आणि तीही घाबरली. मी घरी निघालीये. एकदा सांगावेसेही नाही वाटले? मी म्हणालेलो ना की पार्टीत थोडा वेळ मिळेल तेव्हा बोलू, आणि तुम्ही सरळ न विचारता घरी जात आहात. ते म्हणजे तुम्ही बिझी होतात म्हणून. मग हाताची घडी घालून तिच्यावर रोखलेली नजर तिचे अडखळणे जाणवून आपसुकच नरम झाली. मग मिस जोशी, सेलिब्रेशन कॅन्सल करूया का? तिने चमकून त्याच्याकडे पाहिले. म्हणजे
पार्टी का कॅन्सल करायची? इतर सर्वजण येत आहेत ना. पूर्ण टेक्नोसिस प्रोजेक्ट टीम आहे, सुप्रीमचे सर्व महत्त्वाचे कर्मचारी आणि SWC तर्फे भास्कर सरही आहेतच की. हातातील लॅपटॉप बॅग आणि पर्सशी चुळबुळ सुरू होती. सर्वजण असून काय उपयोग? इफ यू आर नॉट देअर. त्याचा राग पूर्ण मावळलेला, पण तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्हे उभे. पण मी नसले तरी काय फरक पडतो? मला फरक पडतो. एक एक शब्दावर जोर देत त्याचे बोलणे. तुम्हाला? तिच्या किंचित उचललेल्या पापड्या क्षणात झुकल्या. हो, लेट्स गो. एव्हरीवन इज वेटिंग. रमेश भाईंना मॅम नंतर कॉल करतील असे सांगत पुन्हा तिच्याकडे वळला. मिस्टर मेहरा, हे पार्टी अँड ऑल मला खरंच नाही जमणार. तिचा केविलवाणा आवाज. ओके, जास्त वेळ थांबू नका, पण 15-20 मिनिटे प्लीज. माझ्यासाठी इट्स अवर विक्ट्री, आणि तुम्हीच नसणार तर सेलिब्रेशनला काहीच अर्थ नाही. मेघा, प्लीज, हे यश पूर्णपणे तुमच्यासोबत साजरे करायचे आहे. राजीव, हे काय आहे? एवढे महत्त्व नका देऊ मला. कसे समजावू तुम्हाला? प्लीज. त्याचा काकुळतीला आलेला आवाज. त्याच्या आवाजातील आर्जव का नजरेतील विनंती नकळतच तिच्या डोळ्यांनी मंजुरी दिली. सुप्रीम बाहेर पडणाऱ्या तिच्या पावलांची दिशाच बदलली. राजीव, मी हे का करत आहे समजत नाही. फक्त तुमच्यासाठी. काही वेळापूर्वी कणखर मन म्हणत होते, जा तू आपल्या वाटेने, थांबू नकोस कोणासाठी. पण हळवं मन कळत नकळत पाहत होते वाट तुमच्या हाकेची. तुम्ही आलात शोधत. याचा आनंदही आहे आणि मनात गोंधळही. पण घराकडे निघालेली माझी पावले अगदी सहजच तुमच्यासोबत निघाली. तिच्यासोबत चालताना त्याच्या चेहऱ्यावर हसू खेळत होते. मेघा, इतके दिवस माझे प्रॉब्लेम्स, चिंता, टेन्शन तुम्ही हक्काने वाटून घेतलेत. आता हे यश, कौतुक आणि हा आनंदही तुमच्या ओंजळीत देण्याचा हक्क मला आहे ना. बस एकच सांगावेसे वाटत आहे. मेघा. फलक तक चल साथ मेरे, फलक तक चल साथ चल.